हा ओके. आता काय दिलंय बघा, रिलेशन दिलंय बिटवीन ऍडिबॅटिक प्रोसेस. काय दिलंय? PV रेस टू 3/2. ह्याचा यूज काय करणार तुम्ही? बरोबर. PV रेस टू काय असतंय? गॅमा. ह्याच्यावरनं गॅमा किती मिळाला? 3/2 1.5. बरोबर, राईट. निगम काल तुला कसं आलं? आता काय दिलं? इनिशियल टेम्परेचर इज T1. T1 is T1. When gas compressed to 75% of इनिशियल व्हॉल्यूम, म्हणजे फायनल टेम्परेचर विचारलंय. काय फाईंड करायचंय ते लक्षात द्यायला पाहिजे. इनिशियल व्हॉल्यूम किती असणार? V. फायनल V2. कॉम्प्रेस टू 75% म्हणजे काय? बरोबर. इट इज 70/100.75 V. 0.75 V. बट आता ऑप्शन आपलं कसलं आहे? 3/4 4/3 आहे ना. मग 0.75 लिहिण्यापेक्षा बरं काय? 25 टेबल 3/4 V. म्हणजे 3/4 तर येणारच. म्हणजे ऑप्शन काय? 3/4 येणार, म्हणजे ऑप्शन बी किंवा काय असेल बघूया, चेक करूया. असं सांगता येत नाही. 2/√3 तर नसणार. आता फॉर्म्युला कुठल्या कोणामध्ये युज करणार? बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम हा फॉर्म्युला युज करायला पाहिजे. काय असतोय फॉर्म्युला? काय असतोय? पहिला P V रेस टू गॅमा, त्यानंतर T V रेस टू गॅमा -1. इज इट राईट? हा फॉर्म्युला आहे ना? इज इट फॉर्म्युला? बरोबर आहे काय? म्हणजे आपल्याला गॅमा -1 पाहिजे आहे बघा. मग गॅमा -1 काय येणार? इट इज 3/2 -1 हाफ स्क्वेअर रूट. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? V रेस टू गॅमा -1. बरोबर पाटील? काय फाईंड करायचंय? T2. मग T2/T1 काय येणार? इनव्हर्स रिलेशन ना. T2/T1 इनव्हर्स V1/V2 and whole raised to gamma -1. Is it right? समजले? कसं लिहिलं? सोडलं T2/T1 आहे तसं. हा, मला सांगा V1 किती दिलंय? V. आणि V2 किती दिलंय? 3/4 घेतलेलं बरं फॉर ऑप्शन. रेस टू व्हॉट? हाफ. 4 वरती गेलं, इट इज 4/3. रेस टू व्हॉट? हाफ म्हणजे स्क्वेअर रूट ना, म्हणजे इट इज 2/√3. अंडरस्टूड? त्यामुळे ऑप्शन काय येणार? ऑप्शन सी येते 2/√3 T1. कळालं? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? ऑप्शन इज सी बरोबर आहे. ओके. कोणाला डाऊट आहे? हा कुठला प्रॉब्लेम डिस्कस केला? 80 बघा, आता 80 वाचा.
त्यामुळे कोणाला डाऊट आहे काय? एनिवन? त्यामुळे कोणाला डाऊट आहे काय? एखादी स्टेप काढलंय असं?